गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 35वी कथा. ब्राह्ममुहूर्तावर 4ही मुले उठली. तिघांची ध्यानधारणा झाली व ती आपल्या उद्योगाला लागली. पण आज मुक्ताचे ध्यान अजूनही चालू होते. अजूनही तिची समाधी उतरली नव्हती. अवघड असा कडा चढताना कोणाच्या तरी आधाराची जरुरी असते. तो आधार सापडेपर्यंत मन शरीर डळमळत असते. मोठ्या आशेने आधार शोधण्यासाठी डोळे भिरभरत असतात. तोवरच कोणाचे तरी लक्ष जाते. तो धावत येतो व पटकन हात पुढे करतो आणि मनाला धीर येतो आणि कठीण वाटणारी चढणही एकदम सोपी होऊन जाते. अगदी ह्याच स्थितीत आज मुक्ता होती. भ्रूमध्यामधील औटपीठ चक्राला भेदून सहस्त्र दलचक्राकडे सरकताना मुक्ता अडकली होती. तिची धडपड चालू होती, पण प्राणवायू पुढे सरकत नव्हता. यश येत नव्हते. इतक्यात ज्ञानदेवाचे लक्ष तिच्याकडे गेले. डोळे मिटून त्याने मुक्ताची स्थिती जाणली. ज्ञानदेवाला कळले, मुक्ताला आता मदतीची गरज आहे. ज्ञानदेव मुक्तासमोर बसला. त्यानेही ध्यान लावले. काही क्षणातच त्याची समाधी लागली आणि त्या अवस्थेत ज्ञानदेवाने मुक्ताला मदतीचा हात पुढे केला. मुक्ताला एकदम बरे वाटले. परेमध्ये स्फुरण झाले आणि मुक्ता ज्ञानदेवाचा मुखसंवाद सुरू झाला. हात पुढे करताना ज्ञानदेवाने गुरुस्मरण केले व मुक्ताला प्रश्न केला. आदिनाथ शंकर गौरी मनोहर खुणही साचार मच्छिंद्रनाथ. आदिनाथ शंकर, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ व निवृत्तीनाथ या परंपरेतून हे ज्ञान मजपर्यंत आले आहे. तेव्हा मुक्ता, आपल्या निवृत्तीदाने आपणाला उद्धरले आहे. हे ज्ञान मी तुला सांगत नसून सद्गुरू निवृत्तीनाथ सांगत आहेत असे समज. बोल मुक्ता, तुझी काय अडचण आहे? मुक्ता म्हणते, दादा, मला जे काय समजले व मी सध्या जे काही करते ते सांगते. ते नयनाचे अग्री पहावे आपण, उजळील्या जाण दाही दिशा. होय ना दादा, भ्रूमध्यात दृष्टी लावली असता ती जेव्हा बाहेर पडू पाहते तेव्हा ती नासागरावरच पडते आणि अशा स्थितीत ध्यानाचा अभ्यास केल्यावर जी समाधी लागते त्याने जो अनुभव येतो त्याने दाही दिशा प्रकाशाने उजळल्या आहेत असेच जाणवते. हे विश्व केवळ चैतन्याचा एक विलास आहे व मन बुद्धीने आकळता येईल असे येथे काही सापडत नाही अशी अवस्था येते आणि अशी अनुभूती तू मिळवलीस व त्यामुळे सुखाचे सुख व ब्रह्मानंदाचे सुख ते तुला निवृत्ती प्रसादाने प्राप्त झाले आहे. मी सुद्धा त्याचीच अपेक्षा करीत आहे, पण मी आता येथे अडले आहे. तेव्हा मला सांग, मी काय करू? ज्ञानदेवाने उत्तर दिले, मुक्ता, हे ज्ञानदृष्टीने पाहावयाचे असते. ब्रह्म हे सत्य आहे. या विश्वाला ते व्यापून आहे. ब्रह्मा वाचून अन्य काही नाही, पण ब्रह्म निर्गुण आहे. त्याला ना रूप ना वर्ण. सत्य ज्ञानतेची गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण तेथे. मुक्ता, त्याला पाहणे हे कसे आहे हे तुला समजून घ्यावयास पाहिजे. दृश्य व द्रष्टा अशा द्वैत रूपाने ते पाहणे नाही, तर आरशाने आरशाला पाहणे असे आहे. तसे ते पाहणे आहे, पण द्वैताशिवाय जे एकरूपाने पाहणे असते ते पाहणे म्हणजे ज्या ठिकाणी पाहण्याची क्रिया होत नाही असे पाहणे पण सोडून पाहणे आहे. कारण दृश्य व द्रष्टा हे दोघेही एकच आहेत आणि तेच रूप पंढरीच्या विठ्ठलाच्या रूपाने उभे असलेल्या श्रीहरीचे आहे. ते तू पहा. तो हा डोळे भरी पाहिला श्रीहरी, पाहता पाहणे दुरी सांडूनिया. पण मुक्ता, त्याचे वर्णन करणे तरी शक्य आहे का? नवल असे की त्याचे वर्णन करताना परेतील वाणी परेतच लय पावते. कारण सर्वाठाई निर्विकार निराकार अशा परमेश्वराचेच स्वरूप कोंडून राहिले आहे याची जाणीव होते. वाचेचा उच्चार नवल हे साचार, स्वरूप निर्विकार कोंदले. मुक्ता, पंढरीचा पांडुरंग हा प्राणाचा प्राण, मनाचे मन, घ्राणाचे घ्राण, नेत्राचे नयन व कानाचे कान आहेत. तसेच क्रियेचे चरण सूर्य चंद्र यांच्या तेजाचे तेज, दीप्तीची दीप्ती व ज्योतीची ज्योती आहे. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. मुक्ताच्या मनात दुसरी शंका उत्पन्न झाली. विठ्ठलाचे रूप सगुण म्हणावे तर ज्ञानदेव ते निर्गुण म्हणतो व निर्गुण म्हणावे तर सगुण रूपाने नटलेले दिसत आहे. त्यामुळे शब्दामध्ये विरोधाभास दिसून येतो आणि शब्द लुळा पडतो. मन पांगुळले जाते. विटेवरी मूर्ती दिसते सगुण, सगुण का निर्गुण म्हणो दादा. वचन बुडाले स्तब्ध झाले मन, सगुण निर्गुण दोन्ही नाही. ज्ञानदेव सगुण निर्गुण या विरुद्ध स्वरूपाचा योग्य विचार करून आपण त्याचा मला खुलासा करावा. म्हणे मुक्ता, बाई सांग ज्ञानदेवा, विचार हा बरवा करूनिया. ज्ञानदेवाने मुक्ताला सगुण निर्गुणाचा भेद स्पष्ट करून सांगायला सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाला, ज्ञानदेव म्हणे, ऐक मुक्ता बाई, सांगेन तू पाही गुरुमुखे. ज्ञानदेवाने मी सांगतो ते ऐक असे म्हटले नाही, कारण त्यामुळे अहंकार उत्पन्न झाला असे झाले असते. म्हणून गुरुमुखातून मी बोलत आहे असे समज, असा त्याचा अर्थ घ्यावयाचा आहे.
निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला, कर्दम तो झाला एकाएकी. मुक्ता, तुला सगुण निर्गुण यातील भेद ऐकावयाचा आहे ना? ऐक तर. ज्यावेळी अष्टधा प्रकृतीची म्हणजे पंचमहाभूते व मन आणि बुद्धी अहंकार यांची साम्यावस्था येते, त्यावेळी ब्रह्म त्यामध्ये प्रतिबिंबित होते. हाच निर्गुणाचा बुंद होय. आणि त्याबरोबर तेथे चैतन्य उत्पन्न होते व तो ओला चिखलाचा गोळा उत्पन्न होतो. अशा या शरीरातील जेथे मूलाधार चक्र आहे तेथे चैतन्यरूपी कुंडलिनीची स्थापना केली जाते. तेथेच निर्गुणाची जागा आहे. मूलद्वारी मुळी स्थापिला गणपती, तयापाशी वस्ती निर्गुणाची. मुक्ता, या विश्वाचे सूक्ष्म रूपाने फक्त 2 भाग पडतात. एक चैतन्य व दुसरे जड. एक पुरुष, दुसरी प्रकृती. एक निर्गुण, दुसरे सगुण. एक रेणू, दुसरे अणू. एक अक्षर तर दुसरे क्षर. तेव्हा निर्गुण म्हणजे काय असे जर तुला समजून घ्यावायचे असेल तर तो रेणू व तेच अक्षर होय. मुक्ताच्या प्रगतीचा मार्ग अजून मोकळा झाला नव्हता. ती पुन्हा शंका विचारत होती, कारण वाट काढण्यात पुन्हा पुन्हा भ्रम उत्पन्न होत होता. मूलद्वारी दादा स्थापिला गणपती, माया ही उत्पत्ती कैशी झाली? दादा, निर्गुणापासून मायेची उत्पत्ती कशी झाली? प्रकाशापासून अंधार कसा झाला? सत्यापासून असत्य कसे उत्पन्न झाले? ज्ञानापासून अज्ञान कसे मिळाले? हे मला समजत नाही. आणि दादा, ही साधना म्हणजे मायाच होय ना? ही जी सृष्टीची व्याप्ती आहे त्यातून परमेश्वराचे स्वरूप ओळखायचे आहे ना? विज्ञानातून ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट होते ना? आणि शेवटी ते ज्ञान परमेश्वराची प्राप्ती करून देऊन आपण स्वतः लय पावते ना? त्याप्रमाणे कापूर जाळून अग्नीही नाहीसा होतो. ब्रह्मांड व्यापिले, आकाश कवळिले, सर्व काही व्यापिले मायेनीची. दादा, मागे तू म्हणाला होतास की ब्रह्मांडाची जेवढी व्याप्ती आहे तेवढीच व्याप्ती मायेची आहे म्हणून. मग मला माया व निर्गुण यातील भेद नीट लक्षात आला नाही, तो तुम्ही स्पष्ट करावा. माया कैशी दादा सांगता निर्गुण, मुक्ताबाई म्हणे भिन्न फोडा. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, ब्रह्म आणि माया याचेच दुसरे नाव रेणू आणि अणू. त्यामुळे रेणू हेच ब्रह्म सत चित आनंद होय व अणू ही असत जड दुःखरूप माया होय. या मायेच्या मोहात अडकून ही देहधारणा झाली. अहंभावाने आत्मरूपाला जीवदशा प्राप्त झाली. त्याने देहाचा आश्रय घेतला. त्यावेळी अक्षररूप ब्रह्माची स्थापना ही मेरुदंडाच्या खालच्या भागापाशी झाली नसून नाभीचक्राजवळील परावाणीमध्ये झाली. तेथूनच ओंकाराचा जन्म झाला. ओंकार हे वेदाचे मूळ आहे. दोह मधून निघाले वचन, वेदाचे जन्मस्थान तेच बाई. 10 पवनाचा एक झाला मेळा, रेणूचा जिव्हाळा सर्वांसी हा. ज्ञानदेव मुक्ताबाईला पुढे समजावून सांगत आहेत. मुक्ताबाई, जो पवन औट पीठातून पुढे सरकण्यासाठी धडपडतो आहे तो पवन हा मूळचा प्राण असून शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृकर, देवदत्त, कूर्म व धनंजय या 10 पवनांचा एक संघ झाला. शरीरात शिरणाऱ्या प्राणानेच कार्यविशेषत्वावरून हे 10 भाग झालेले आहेत. या प्राणाला आत्मरूपी मिळून जाण्याची घाई झालेली आहे. ब्रह्मापासून सर्वांची उत्पत्ती झाली असली तरी ब्रह्मापासून ते सर्व वेगळे आहेत. ज्ञानदेवाने खुलासा केला. तरीही मुक्ताची शंका आणखी पुढे धाव घेत आहे. आतापर्यंत तिने ऐकलेल्या व शिकलेल्या गोष्टीने तिचे समाधान झाले नव्हते. तेव्हा हीच योग्य वेळ आहे असे वाटून मुक्ता विचारते, जे ब्रह्म सर्वाहून वेगळे आहे अशी अनुभूती जी तुम्हाला आली आहे ती मला कशी येईल, हाच तर माझा प्रश्न आहे. शिवाय ज्ञानदेवा, तू म्हणतोस की या पवनाला ब्रह्मांडी मिळण्याची आतुरता असते म्हणून, पण मी तर ऐकले आहे की प्राणायाम करणारे योगी तर या वायूला सर्व शरीरभर खेळवतात व शिवाय ब्रह्मांडी म्हणजे सहस्त्र दलचक्रातही त्याचा प्रवेश करवतात. पण त्यांना रेणूचे म्हणजे ब्रह्माचे दर्शन झाले नाही. त्यांना तुझ्यासारखी अनुभूती आलेली ऐकली नाही आणि त्यामुळे जन्ममरणाचा 84 लक्षांचा फेरा त्यांनाही चुकलेला दिसत नाही. एवढेच नव्हे तर ते त्या फेऱ्यात दृढ झालेले दिसत आहेत. 10 पवनांचा खेळ योगी खेळती, ओढोनिया नेती ब्रह्मांडात, कुंडलिनी निवटोनी करीती आकर्षण, रेणूचे दर्शन झाले की नाही. म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानेश्वरा, चुके येर झारा 84चा. तेव्हा ज्ञानदेवा, हा 84चा फेरा चुकेल असा उपाय मला सांगा. ज्ञानदेव म्हणाले, कुंडलिनी निवटोनी कोंडिता पवन, त्या रेणूचे दर्शन झाले नाही. मुक्ता, तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. प्राणायामाचा खेळ करून व कुंडलिनी षटचक्र भेदन करूनही काहींना ब्रह्मानुभूती झाली नाही. त्याचे कारण अहंकार होय. तप, भक्ती, दान ही सर्व साधना जी देहभावाची जाणीव ठेवून केली जाते, एवढी साधना, एवढे यश, एवढी सिद्धी असा
हिशोबीपणा ज्यात असतो तेथे सिद्धी प्राप्त होतील, पण ब्रह्मानुभूती नाही. त्यासाठी गुरुकृपा पाहिजे, संपूर्ण शरणागती पाहिजे, अहंभावाचा पूर्ण लय झालेला पाहिजे, तरच ब्रह्मरूपाची अनुभूती येईल. म्हणून त्याची साधना तुला सांगतो, ती ऐक. ब्रह्म हे अनंत अनादी आहे, ते विश्वाकार आहे, ते आपल्या आत बाहेर सर्व ठिकाणी समभावात व्यापून आहे. जे बाहेर आहे तेच आत आहे असा भाव ठेवून शरीरातून बाहेर व आत असा सतत प्रवास करणारा व संबंध ठेवणारा प्राण आहे. श्वासोच्छवास करताना प्राण ज्यावेळी बाहेर जातो तेव्हा नाकपुडीपाशी हम असा आवाज होतो व ज्यावेळी श्वास आत ओढला जातो तेव्हा सो असा आवाज होतो, म्हणजे ते मी आहे असा ध्वनी निघतो. तेव्हा श्वासोच्छवासावर लक्ष ठेवले असता सोहम असे ऐकू येते. हाच त्याचा अभ्यास होय. हा पवनाचा खेळ सदोदित चालू असतो, हीच साधना होय. तेव्हा मुक्ताबाई, हे तुला गुरुकृपेने सर्व कळून येईल. गुरुकृपे विण न ये तो हातासी, पाहता रेणूसी अंत नाही. ब्रह्मांडी रेणू नांदे सदोदित, सोहम त्याचा आत जात असे. 10 पवनग वेगळा सोहम तो अचल, रेणू त्याचा खेळ सदोदित. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, गुरुकृपे सोयी कळू येईल. मुक्ताबाईने साधना काय कमी केली होती? ज्याप्रमाणे ज्ञानदेव निवृत्ती यांनी मार्गदर्शन केले तसे तसे ती साधना करीत होतीच, पण यश येण्यास विलंब होतोय असे तिला वाटत होते. ज्या आनंदाची अनुभूती तिघांना मिळाली होती ती अनुभूती तिच्यापासून अजून दूर का हेच तिला कळत नव्हते. गुरुकृपा म्हणजे काय व ती झाली म्हणजे काय फरक होतो हेच तिला कळत नव्हते. म्हणून ती म्हणते, गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली, कशी ती कळली सांग दादा. लेखा नाही आला साधन करिता, तो कैसा येईल हाता सांग दादा. आणि मुक्ताबाईने पौराणिक दाखले द्यावयास सुरुवात केली. ती म्हणते, व्यास वाल्मिकी यांनी काय कमी तप साधना केली, त्यांची कीर्ती दिगंत झाली आहे, पण त्यांना ब्रह्मानुभूती झाली होती असे काही माझ्या ऐकिवात नाही. ते त्रिकालज्ञ असतील, पण विदेही जनकाप्रमाणे ते विदेही झालेले कुणी मला सांगितले नाही. त्यांनाही या ब्रह्माचा पार लागला नाही. वेद श्रुती यांनी तर ब्रह्माचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. त्याचे वर्णन तर आहे नाही या विरोधाभासित शब्दात आहे. जणू कोणी वेड लागलेले माणूस बोलावे असेच वाटते. पण हे ब्रह्म काही कोठे दूर लपून बसले आहे, म्हणून त्याला शोधणे त्रासाचे आहे असे म्हणावे तर तसेही नाही. तर ते सर्वाठाई समभावाने व्याप्त आहे असे दादा तू सांगितलेस, पण ते इंद्रिय अगोचर आहे. मग त्याचे दर्शन कसे व्हावे हे गूढ मला काही उकलत नाही, तर ते स्पष्ट करून सांगावे. व्यास ते वाल्मिकी वर्णिती अपार, तयासी हा पार कळला नाही. वेदासी नाकळे श्रुती वेडावले, तो कैचैनी हाता येईल सांगा दादा. इंद्रिया वेगळा मनबुद्धी निराळा, सर्वात व्यापिला कळे कैसा. ज्ञानदेवांनी मुक्ताला गुरुकृपा झाली असता काय लक्षणे दिसतात ते सांगावयास सुरुवात केली. मुक्ता, गुरुला शरण गेल्याशिवाय म्हणजे अहंभावाचा लय झाल्याशिवाय गुरुकृपा होत नाही. अहंभावाची जागृती ही मनातच असते, बुद्धी ही विवेकी असते. त्यामुळे अहंकाराचा लय म्हणजे मनाचा लय होय. म्हणजे गुरुकृपेची पौर्णिमा होताच मनाचा लय झालेला असतो. चंद्रमा मनसो जाता या उक्तीप्रमाणे चंद्र हेच मन आहे. म्हणून गुरुकृपारूपी पौर्णिमेच्या दिवशी चंद्ररूपी मनाचा अस्त होतो. याला दुसरा दृष्टांत म्हणजे ज्याप्रमाणे आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले असता त्यात अवचित वीज चमकते, तसे गुरुशरण गेलेल्या साधकाच्या मायेमध्ये भ्रमिष्ट झालेल्या जीवनात अचानक सद्गुरुरूपी वीज चमकून जाते. गुरुकृपा कैसी सांगतो तुझला, पूर्ण दिवशी झाला चंद्रगुप्त, तैसा प्राणी होता माये माझी भ्रांता, विजेचा अवचित उदयी झाला. आणि मग ज्याप्रमाणे अमावस्येच्या चंद्रावर दिवसेंदिवस एक एक कला वाढत जाऊन तो पौर्णिमेला पूर्ण होतो, तसे गुरुकृपा होण्याच्या क्षणी शिष्यालाही पूर्ण बोध झालेला असतो. जणू तोही पौर्णिमेचा चंद्रच. गुरुकृपेने मायेचा पडदा सारला जातो आणि शिष्याला गुरु ब्रह्मानुभूती देतो. हीच गुरुकृपा. दिवसेंदिवस कळा चढे त्या चंद्रास, पूर्णतेसी आला पौर्णिमेला, तैसा प्राणी होता माये माझी भ्रांत, भेटला अवचित गुरुराज, केली त्यांनी दया हरपली माया, मुळीचिया ठाया बैसविले. म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई, गुरुकृपाबाई ऐसी आहे. मुक्ताबाईला श्रीमद भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील मृत्यूच्या वेळेचे वर्णन केलेली लक्षणे आठवली. मुक्ता विचारते, मन बुद्धी यांची जागृती जर प्रयाणकाली नसेल तर सर्व इंद्रिये ही अकार्यक्षम होतात. कान असून त्यांना ऐकावयास येत नाही, डोळे असून दिसत नाही, नाक असून वास घेता येत नाही, तर जिव्हा असून बोलता येत नाही, तोंडात पाणी पडले तर ते गिळवत नाही, हातपाय हलवण्याचे नियंत्रण गेलेले असते. अशा प्रकारे सर्व देहालाच विकलता उत्पन्न होते. तशी ही विकलता तर या मनाच्या असताना देहाला येणार नाही ना.
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाला असतं, देहाचीही गततैशी होई. कर्णबंद होती नेत्र आच्छादिती, मग कैची गती होय दादा. देह झाला विकळ जिव्हा ते खुंटली, दशपवना झाली हडबड दादा. आणि असे झाले म्हणजे प्राणावर तरी नियंत्रण कसे राहणार? आतला अपान बाहेर जात नाही व बाहेरचा प्राण आत ओढला जात नाही, अशी वायूची धांदल होऊन जाते, गडबड होऊन जाते. आणि मग गुरुने काय दिले व मोक्ष म्हणजे तरी काय, हे कसे काय समजावे हेच मला समजत नाही. ज्ञानदा, अशी ही माझी शंका आहे, ती तू लवकर सोडव, कारण मी येथे अधांतरी अडकून बसले आहे. तेथे कोण कळा सद्गुरूने दिली, देहासी कैसी झाली मोक्षगती. म्हणे मुक्ताबाई फेडावे हे भिन्न, कोणते साधन करू दादा. ज्ञानदेव मोक्षाचे साधन समजावून सांगत आहेत. देह मोक्ष होय साधन ते ऐक, मायेसी संकल्प करी बाई. मुक्ता, वासनांची अपूर्णता, अतृप्तता हीच या अवस्थेला मूळ कारण आहेत. उपभोगाची वासना पुरी करण्यासाठी अनेक प्रकारचे संकल्प केले जातात व त्या संकल्पनातून अनेक सकाम कर्मांची उभारणी होते. त्या सकाम कर्मांच्या पूर्ततेतून पुढील जन्मासाठी पापपुण्याची उभारणी होते. तर आत्मतुष्टतेने वासना उत्पन्न होत नाहीत. जेथे वासना नाहीत तेथे संकल्प नाहीत. मुक्ता, दुसरी गोष्ट, वासना या उपभोगातून उत्पन्न होतात. उपभोग हा द्वैतातून उत्पन्न होतो. द्वैत हे अज्ञानातून उत्पन्न होते व अज्ञान हे मायेमुळे उत्पन्न होते. तेव्हा ब्रह्म हे सर्वत्र समभावाने व्याप्त आहे. हा मनाचा निश्चयच मायेचा निराश करू शकतो. हा निश्चय कसा करावा? तर ध्यान करताना सद्गुरू स्मरण करावे. श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून ओंकाराचा ध्वनी करावा. ओंकारच गुरुस्वरूप असतो हे ध्यानी घ्यावे आणि मग सोहमचा जप श्वासावर जपावा. या अभ्यासाने काही पळातच श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व 12 अंगुले जाणारा श्वास इतका मंदावतो की त्याच्यापुढे ज्योत धरली तरीही ती हलत नाही. यालाच प्राणाचा लय झाला असे म्हणतात. आणि या समाधी अवस्थेत ती अनुभूती येते. तेच ब्रह्मस्वरूप, तेच सच्चिदानंद पद, त्यालाच महाशून्य असेही म्हणतात. आता यापेक्षा सद्गुरु कृपा काही वेगळी नसते. बाळे, वज्रासन करून या मनन, करावे हे ध्यान सद्गुरूचे. ओम तोची गुरु, सोहम तोची शिव. या देहीचा लाघव करी बाई, सच्चिदानंद भरला झाले महाशून्य, तया माझी लीन होणे बाई. लीन झाले म्हणजे नाही आपपर, म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण कृपा. मुक्ताला मन पवनाचा खेळच अवघड होऊन बसला होता. मनाचा लय साधण्याची कला मुक्ताला अजून साध्य झाली नव्हती. त्यामुळे तिचीही तळमळ चालू होती. ती म्हणते, ज्ञानदा, अरे कृपा झाली असता काय प्रत्ययाला येते तेही मला कळले, पण मुळात मनाचा उंबरठा कसा ओलांडावा हेच मला समजेनासे झाले आहे. हे मन किती चंचल आहे याचे वर्णन मी तुला करून सांगावयास नको आहे. आसन घालावयाचे, इंद्रिय मन यांचे दमन करावयाचे, नासागरी दृष्टी ठेवावयाची व सोहमवर लक्ष ठेवून राहावयाचे आणि मग ब्रह्मस्वरूपी मिळून जायचे. या गोष्टी तर पुढच्या आहेत. तेव्हा प्रथम मनाचे नियमन कसे करावे ते सांग. ज्ञानदा, मी तर तुला फारच त्रास देत आहे. असा अडाणी शिष्य तुला कोणी भेटला नसेल, पण मी तुझी धाकटी बहीण आहे ना, तेव्हा माझा एवढा हट्ट तू पुरवावा असेच माझे तुला सांगणे आहे. सांगशील ना दादा? मुक्ता काकुळतीला आली होती आणि परीच्या स्फुरणातून काव्य बाहेर पडले. कृपा झाली आता आली प्रत्ययासी, कैसे या मनास करू दादा. कैसे वज्रासन कैसे ते मनन, इंद्रियासी दमन कैसे करू दादा. सोहंगाची गोष्टी, नासागरी दृष्टी कैसी ठेवू, रेणूमध्ये कैसी मिळे ज्ञानेश्वर. सांगाया विचारा कृपा करुणी, धाकुटे भावंड घाली तसे आळ. मुक्ताबाई लढीवाळ तुमची दादा, मायाळू दयाळू प्रेमळ. ज्ञानदेवाचे हृदय द्रवले. ते म्हणाले, बाळे मुक्ताबाई, तुला का सांगणार नाही मी? सद्गुरूचरणी मन अर्पण करावे आणि सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे उपासना करावी. ज्ञानदेव म्हणे, ऐका मुक्ताबाई, सद्गुरूचे पायी मन ठेवी, करी निजध्यास सोहंगाचा बाई. इंद्रियासी नाही इर्घ तेथे, सद्गुरूने उपदेश केल्याप्रमाणे आसन घालून सोहमचा जपावा. सद्गुरूचरणी मनाचा लय झाला असल्याने इंद्रियेही लय पावतात. त्यामुळे ती उपासनेमध्ये गडबड करीत नाही. अशा पद्धतीने उपासना झाली असता कुंडलिनी जागृत होते. तिचे एक एक चक्र भेदन होत असता ती पंचमहाभूतातील पृथ्वी, आप व तेज या महाभूतांना खाऊन टाकते. मन, बुद्धी, अहंकाराचा लय होतो. शरीरातील सप्तधातू, मज्जा, अस्थि यातील अशुद्धता संपून जाते. एवढेच काय, पण रोमबीजेही जळून जातात. शरीरातील उष्णतेने त्वचेचे बाह्य पदर जळून जातो व धान्यावरील कोंडा उडून जावा तसा तो कातडीवरील कोंडा उडून जाऊन नवीन त्वचा दिसू लागते. त्यावेळी तापून तप्त झालेल्या सोन्याप्रमाणे देहाला कांती येते आणि जीवाशिवाची गाठ पडून त्या दोघांचा ब्रह्मस्वरूपी लय होतो. त्यावेळी ज्या तेजाचा प्रत्यय येईल ते कोटी सूर्याप्रमाणे असेल. तेव्हा आता मुक्ता, तू एवढेच कर की जो स्वयंभू परमेश्वर ब्रह्म आहे तो समभावाने सर्व ठायी भरला आहे अशी धारणा कर. बस,
यापेक्षा आता काही उपदेश राहिला नाही. ओम तोची गुरु सोहम तोची शिव, चाघव करी तो बाई. ऐक्य झाल्यावरी उठेल बंबाळ, कोटी सूर्यकला प्रकाशल्या. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, या परता नाही उपदेश आता. ज्ञानदेवाच्या सांगण्यावरून मुक्ताने श्वासोच्छवासातून सोहमचा ध्वनी पकडला आणि ती मनोमन निवृत्ती ज्ञानदेवांना शरण गेली. ज्ञानदेवाने अवघडलेल्या मुक्ताला हात दिला व औटपीठाचा अवघड कडा चढून जाण्याला मदत केली. काही क्षणातच मुक्ता गाढ समाधीमध्ये गेली. मुक्ताचे रूप पालटले, तिच्या चेहऱ्यावर तेज पसरले. निवृत्ती सोपाना हे पाहत होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. निवृत्तीच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. आनंदाने त्याचे डोळे भरून आले. मातापिता गेल्यामुळे या तीनही भावंडांची पडलेली जबाबदारी अशा प्रकारे आज पार पडली होती, याचे ते समाधान होते. आनंद होता. ज्ञानदेवाची समाधी उतरली. त्याने मुक्ताकडे पाहिले. मुक्ता ब्रह्मानंदाची अनुभूती घेत होती. सहज समाधी लागली निर्गुणी, खुंटलीसे वाणी न चाले पुढे. खुंटला हा शब्द राहिला व्यवहार, झाला साक्षात्कार सदोदित. गळली इंद्रिय राहिलेचे मन, झाले महाशून्य एकाएकी. निरालीसे शक्ती झालीसे निवृत्ती, झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई. एक प्रहर उलटून गेला. मुक्ताची समाधी उतरण्याची चिन्हे दिसत नव्हती. निवृत्ती ज्ञानदेवाला म्हणाला, ज्ञाना, मुक्ताला व्यवहारात आणायला आता काही हरकत नाही. आपण काहीच केले नाही तर ती अजून कितीतरी वेळ बसून राहील व आनंदाचा उपभोग घेत राहील. मला वाटते तू तिला आता जागृत कर. ज्ञानदेव म्हणाला, जशी आज्ञा गुरुदेव. आणि ज्ञानदेवाने मुक्ताबाईच्या मस्तकी हात ठेवला. म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई, उघडी समाधी येई जगा माझी. 8वे समाधीचे अंग आले तुझ, आता नाही काज आणि कासी. काही अवधी गेल्यावर मुक्ताने हळूहळू डोळे उघडले. एक अलौकिक अनुभूती घेतल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिच्याकडे पाहून ज्ञानदेवाने स्मित केले व म्हणाला, मुक्ता, यम नियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान धारणा या अष्टांग योगातील 7व्या अंगावरची समाधी हे 8वे अंग तुला प्राप्त झाले आहे. आता तुला काहीही प्राप्त व्हायचे राहिले नाही. या ज्ञानाची परंपरा तुला सांगतो ती ऐक. हे गुह्य ज्ञान पार्वतीस दिले, मच्छिंद्रा लाधले हेचे ज्ञान. मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे हाती, तोही चौरंगी प्रति उपदेशिले. चौरंगीने दिले भर्तृहरीचे हाती, तेणे गैनी प्रति उपदेशिले. का रुक्मादेवी निवृत्ती दयाळ, त्यांनीच आपणास उद्धारिले. ज्ञानदेवे म्हणे ऐक मुक्ताबाई, निवृत्तीचे पायी सर्व सुख. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कमलदले हळूहळू उमलत जावीत आणि थोड्याच अवधीत त्यांचा पूर्ण विकास व्हावा. तसे ज्ञानदेवाच्या स्पर्शाने मुक्ताबाईची नेत्र कमले उघडली गेलीच, शिवाय ब्रह्मानुभूतीच्या सहस्त्रदल कमलाचीही पूर्ण विकास होऊन सगळीकडेच आनंदी आनंद झाला. समोरील ज्ञानदेवाची शांत व तेजस्वी मूर्ती पाहून मुक्ता झटकन खाली वाकू लागली. तसे ज्ञानदेवाने तिला वरचेवर उठवले. मुक्ता म्हणाली, ज्ञानदेवा, आज खरे माझे समाधान झाले. निवृत्ती ज्ञानदेव सोपानांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. धन्यवाद.